नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज। तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल, जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर पाहून घेऊ आजच्या प्रमुख घडामोडी। राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे मोठ्या प्रमाणावर वाहायला लागले आहे। रोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत असून येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे। त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत उभे राहणारे उमेदवार आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध शक्कल लढवित आहेत। विविध सणांच्या शुभेच्छा, कावड यात्रेत फराळ वाटप, विविध सामाजिक उपक्रमात सहभाग, गणपती मंडळाला भेट असे अनेक उपक्रम राबवले जात आहेत। अशाच प्रकारे दर्यापूर अंजनगाव विधानसभा निवडणुकीत सुद्धा मोठ्या प्रमाणावर राजकीय वातावरण तापायला लागले असून येथील विद्यमान आमदार हे आता खासदार झाल्याने त्यांची जागा रिक्त झाल्याने आता या मतदारसंघात नवा गडी नवा राज येणार आहे। जुन्या उमेदवारांना हा मतदारसंघ आता स्वीकारणार नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच नव्या दमाच्या उमेदवारांना मतदार संधी देतील यात काही शंका राहिलेली नाही। पण दर्यापूर अंजनगाव विधानसभा निवडणुकीत गेल्या 3 टर्ममध्ये एकच वेळ कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या रूपाने बाहेरच्या उमेदवाराला जनतेने संधी दिली आहे। बाकी 2 टर्म स्थानिक उमेदवारांना संधी मिळाली आहे। त्यामुळे आता राखीव जागेसाठी शेवटची संधी असल्याने निश्चितच दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार स्थानिक उमेदवारांना संधी देणार आहेत असे वातावरण आज तयार झाले आहे। त्यातच नुकत्याच झालेल्या अमरावती लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंतराव वानखडे यांना निवडून दिल्याने आणि मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे आमदार असल्याने आणि दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात काँग्रेस पक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या नेतृत्वात सक्षम असल्याने काँग्रेस पक्षाचे पारडे जड असल्याने सर्वाधिक इच्छुक उमेदवारांची गर्दी काँग्रेस पक्षाकडे दिसून येत आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षाला संधी मिळाली तर उमेदवार कोण असणार अशी चर्चा रंगत आहे। यामध्ये अनेक नावे समोर येत असून स्थानिक उमेदवार म्हणून जनतेला आश्वासक चेहरा म्हणून युवा नेतृत्व, देशाची 15 वर्षे सेवा करणारा माजी सैनिक, गेल्या 5 वर्षापासून एकनिष्ठ काँग्रेस कार्यकर्ता म्हणून काम करणारे उच्च शिक्षित युवा नेतृत्व, जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन सामाजिक भान जपणारा आश्वासक चेहरा असणारे, दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या 5 वर्षापासून जनतेच्या संपर्कात असणारा स्थानिक उमेदवार म्हणून इंजिनियर नितेश वानखडे यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या काळात दर्यापूर अंजनगाव विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे त्यांना उमेदवारी दिली तर जनता त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहणार असल्याचे आज तरी दिसून येत आहे। राजकीय विरोधक घराणेशाही म्हणून जरी त्यांना हिणवत असेल तरी या मतदारसंघाने कोणताच या मातीशी संबंध नसणारे व निवडणुकीच्या वेळेवर येऊन वडील व मुलाला आमदार केल्याचा इतिहास अजून जुना झालेला नाही। गेल्या अनेक वर्षापासून या विधानसभा क्षेत्रात युवा दमदार नेतृत्व निर्माण झालेले त्यांनी त्यामुळे फक्त युवकांना राजकारणात संधी द्या असे बोलल्यापेक्षा इंजिनियर नितेश वानखडे यांच्या रूपाने युवा अभ्यासू नेतृत्व असणारे निष्ठावान स्थानिक उमेदवार म्हणून त्यांना आमदार म्हणून जनता निवडून देणार का हे येणाऱ्या काळात समजणार आहे।